नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उभयान्वयी अव्ययाविषयी जाणून घेऊया. उभयान्वयी अव्यय काय? उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणे. मग दोन वाक्य जोडणे, दोन शब्द जोडणे, दोन शब्द दोन वाक्य जोडायचे, झालं उभयान्वयी अव्यय. आता कशाने जोडू आपण? आणि, किंवा, परंतु, म्हणजे, याकरिता अशा शब्दांनी आपण वाक्य जोडतो. जसं आपण बोलूया, म्हणजे विद्यार्थी मित्र आहे, आम्ही शाळेत जातो आणि अभ्यास करतो. बरोबर? आणीने जोडले दोन वाक्य, आम्ही शाळेत जातो आणि याने ते दोन वाक्य जोडले, अभ्यास करतो. उभय म्हणजे दोन आणि त्या दोघांना जोडणे. साधं लक्षात ठेवा, उभयान्वयी. आता याचे दोन मुख्य प्रकार आहे आणि त्याचे काही उपप्रकार आहे. दोन मुख्य प्रकार कोणते उभयान्वयी अव्ययाचे? तर एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा अभ्यास करूया. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये दोन्ही वाक्य समान असतात. एक कमी एक जास्त असं काही नाही, दोन्ही वाक्य एकदम समान, म्हणून प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. त्यातला पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये दोन प्रधान वाक्य जोडली जातात. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये कोणते कोणते शब्द येतात? त्याच्यामध्ये अन, आणखी, आणि, आणिक, न, नी, व, शिवाय असे. तर जसं आपण म्हणूया, आई सांगते, अरे वाच आणि लिही. अरे वाच आणि लिही. तर वाच आणि लिही, वाचणे आणि लिहिणे आणीने जोडले. वाचनी लिही, वाच आणखी लिही असे शब्द जोडले जातात. दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हणजे काय? तर दोनपैकी एकच, एकतर पास किंवा नापास. तो पास नापास दोन्ही नाही होणार ना, पास किंवा नापास, खरे किंवा खोटे. एक तर खरं बोलत आहे किंवा खोटं बोलत आहे, बस पास किंवा नापास, खरे किंवा खोटे. आता विकल्प बोधकमध्ये काय काय येतं? अथवा, किंवा, वा, अगर असे शब्द येतात. मग मुलगा म्हणतो, आई मी वाचतो किंवा लिहितो. आई म्हणते वाच आणि लिही, समुच्चय बोधक. आई मी वाचतो किंवा लिहितो, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. आता समजलं तुम्हाला दोन. आता तिसरा प्रकार न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये ना कमतरता दाखवली जाते. काय येतं त्याच्यात? पण, परंतु, परी, बाकी असं. तर आता मुलगा म्हणतो परत, आई मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही. पण, परंतु माझ्या लक्षात राहत नाही. न्यूनत्व, काहीतरी कमतरता राहते. हे न्यूनत्व बोधक झालं. इतकं सोपं आहे. आणि चौथा प्रकार आहे परिणाम बोधक उभयान्वयी. परिणाम काय? त्याचा परिणाम काय होईल? त्याच्यात याकरिता, अतएव, तस्मात, त्यामुळे, म्हणून, यास्तव असे शब्द येतात. आता मुलगा म्हणतो, आई मी अभ्यास केला म्हणून इथपर्यंत पोहोचलो. मी अभ्यास केला त्यामुळे मला छान गुण मिळाले. म्हणजे परिणाम त्याचा असा झाला आहे, परिणाम बोधक. जे काम केलं त्याचा परिणाम दिसतो आपल्याला. असे हे चार प्रकार कशाचे? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे. आता आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय याचे प्रकार बघूया. आता गौणत्व सूचक, त्याच्यामध्ये काय असतं? एक वाक्य प्रधान असतं आणि बाकी एक दुसरं असेल किंवा वाक्य असतील ते गौण वाक्य असतात. तर एक प्रधान म्हणजे मुख्य, गौण म्हणजे मी ते छोटं मोठं, एक महत्त्वाचं एक थोडं कमी महत्त्वाचं, असमान असतात ते. हे समान वाक्य असतात, दोन्ही प्रधान असतात. आणि गौणत्व सूचकमध्ये एक प्रधान एक गौण वाक्य असतं. याचे पण चार प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण घेऊया, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. यामध्ये प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्याने होतो. प्रधान वाक्य जे असेल त्याचा खुलासा. त्यात कोणते कोणते शब्द येतात? म्हणजे, की, म्हणून, जे, इथे असे. म्हणजे कसं? आता देशावर प्रेम म्हणजे आईवर प्रेम, एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य. अशा पद्धतीने ते आपल्याला स्वरूपबोधक. मग त्याचा दुसरा प्रकार आहे कारणबोधक. कारणबोधक अव्ययामध्ये काय असतं? पहिलं वाक्य दुसऱ्या याचं कारण सांगतं. आता कारण, मी अभ्यास करतो कारण मला खूप मोठं व्हायचं आहे.
कारणबोधक मी अभ्यास करतो. मुलगा म्हणतो मला खूप मोठं व्हायचं आहे. ह्याच्यात कोणते शब्द कारण, की, का, की असे शब्द कारण येतं. कारणबोधकच आहे, त्याचं नावच कारणबोधक आहे. त्याच्या पुढे आहे उद्देशबोधक, उभयान्वयव्यय. उद्देश म्हणजे कुठलं तरी काहीतरी काम करण्याचा काहीतरी उद्देश असतो. आता मुलगा म्हणतो, आई मी खूप पैसा कमावणार आहे, कारण मला मोठी गाडी घ्यायची. लहान मुलांचे मोठे मोठे स्वप्न असतात. मला मोठी गाडी घ्यायची, कारण मी अभ्यास करतो, कारण त्याचा उद्देश तो आहे. अभ्यास करण्याचा उद्देश तो आहे, कारण ते आहे. याकरता मी असं करतो. तर त्याच्यामध्ये पैसा मिळावा म्हणून मी आता खूप मोठी नोकरी करणार आहे. आता या उद्देशबोधकमध्ये म्हणून, यास्तव, सबब, याकरिता, यासाठी असे शब्द येतात. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार गुणसूचकचा संकेतबोधक, उभयान्वयव्यय. संकेतमध्ये कुठला तरी संकेत दिला जातो. असं केलं तर, जर असं केलं तर तसं होईल. जरी मी हे केलं तरी ते तसं मी करणार. जर मी अभ्यास केला तरच मला चांगले गुण मिळतील. जर मला निमंत्रण आले तरच मी लग्नाला जाईल. अशा पद्धतीचे जर तर संकेतबोधक म्हणजे पुढे याचा एकाचा परिणाम हा दुसऱ्यावर अटीने होतो. अट टाकली जाते. असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, जर असं केलं तर तसं होईल. अशा पद्धतीने संकेतबोधक. असे उभयान्वयव्यय फारच सोपं आहे आणि छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन उदाहरणातून आपण ते समजून घेतलेलं आहे. आणि सगळ्यांना जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना उभयान्वयव्यय वगैरे, तेव्हा हा व्हिडिओ बघा, इतरांना पण पाठवा आणि सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. नमस्कार. थांबते आता.